भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांची माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे जे तिसरं प्रकरण आहे वाचा ऋण परिहार नावाचं। या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला आता कालपासून सांगून झालेले ही बंध आणि मोक्ष या ज्या कल्पना आहेत त्या विद्याजनक आहेत। अविद्येने अज्ञानाने निर्माण झालेल्या गोष्टी आहेत त्या। आपल्याला कुणालाही बंध नाही आणि बंधच नाही तर मोक्ष कुठून असणार। बांधलेलं असलं तर सोडायची वेळ येते नाही, तेव्हा बंधही नाही आणि मोक्षही नाही। ही गोष्ट सांगून झाल्यानंतर ज्ञानोबांनी आपल्याला आणखी गोष्ट मी सांगितली। आणि ज्याला तुम्ही ज्ञान म्हणता ते ज्ञानच आपल्याला बांधणार आहे। वास्तविक ज्ञान हे अज्ञानाला निवृत्त करत, अज्ञानाला दूर करणार असत। अज्ञानाला दूर करणार जे ज्ञान ते ज्ञान पुन्हा आपल्याला बांधून टाकत। अज्ञान जात आणि त्याच्या ज्ञान येत आणि ते ज्ञान आपल्याला पुन्हा बांधत। ज्ञान हा बंध आहे आणि हा बंध आहे हे लोकांना चमत्कारिक वाटेल, ऐकल्यानंतर पटणार नाही। कारण ज्ञान म्हणजे आम्ही अविद्या निवर्तक अज्ञान नाशक असं समजतो, असं नाही ते। परंतु त्याचाही बंध पडतो असं ज्ञानोबा सांगून राहिले आणि मग त्यासाठी त्यांनी 2 पुरावे हजर केले आपल्याकडे। त्यांनी सांगितलं की भगवान शंकरांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये शिवसूत्रामध्ये हे सूत्र आलेले ज्ञानोबंध। भगवान शंकरांचं मत तसंच आहे आणि नंतर मग भगवान विष्णू म्हणजे जे श्रीकृष्ण भगवान आहे त्यांनी गीतेमध्ये ज्ञान कसं बांधलं हे सत्वगुणाने बांधणार आहे आणि तो सत्वगुण आपल्याला सुख आणि ज्ञान देतो। म्हणून ते सुख आणि ज्ञान आम्हाला हवं असतं, म्हणून आम्ही त्या गुणामध्येच राहू इच्छितो।
आम्हाला गुणांच्या पार जायचं असतं, गुणातीत व्हायचंय, आत्म्यासारखं आत्मसदृश. आत्म्याला कुठलाही बंध नाही ना मोक्ष नाही. आत्म्याला ज्ञान नाही. जसं जसं इतर पदार्थांचं ज्ञान आहे, स्थिती आहे, तसं आत्मज्ञानामध्ये त्रिपुटी नाही. त्रिपुटी नसल्यामुळे ज्ञान स्वतंत्र नाही आत्म्यापासून. आत्मा म्हणजेच ज्ञान. आत्मा ज्ञान रहित आणि सहित अशी कल्पना करता येत नाही. तो कसा असेल ते सांगता येत नाही. फारच चमत्कारिक हे आत्म्याचं स्वरूप आहे. पण आजपर्यंत आपण जे ऐकत आलो आहोत किंवा आत्मा ज्ञानी आहे, आत्म्याचं आपल्याला ज्ञान होतं आणि आत्मज्ञान झालं म्हणजे आपण आत्मस्वरूपाला जाणतो वगैरे वगैरे. पण ज्ञानोबांनी साधकांच्या दृष्टीने एक गोष्ट सांगून टाकली की अहो साधकांनो, तुम्हाला जर आत्मा प्राप्त करायचा असेल तर आत्मा प्राप्त झाला म्हणजे त्याचं ज्ञानही प्राप्त होतं. किंवा आत्म्यातच आत्मज्ञान आहे. आत्मा आणि ज्ञान असे भिन्न पदार्थ नाही. जशी साखर आणि त्याची गोडी, गुळ आणि त्याची गोडी जसे एकत्र असतात, तसा हा आत्मा ज्ञान सहित ज्ञानानेच युक्त असा आहे. आत्मा ज्ञानापासून वेगळा करता येत नाही असं ज्ञान आपल्याला सांगून राहिले. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा ज्ञानोबांनी काळजी उदाहरणं दिली भगवान शंकरांचं आणि भगवान श्रीकृष्णांचं मोठमधलं, या उदाहरणानंतर आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले, समजा आता ही उदाहरणं आम्ही तुम्हाला सांगितली नसती आणि तुम्ही सारखं म्हटलं असता ज्ञानोबा तुम्हाला कुठला नवीन शोध लावला, तुम्ही असं पण सांगता मला की ज्ञान हे बंद आहे, मानणार आहे. मी हे केवळ तुमच्या शंकेसाठी, तुमचं शंका निरसन व्हावी म्हणून सांगितलं, म्हणून त्यांचे दाखले दिलेले. परंतु त्यांचे दाखले न देतानाही मी हेच सांगितलं असतं. बघा ज्ञानोबा सांगतात 8वी ओळी आता ही जवळदार 8व्या ओळीत बघत आहे. हरी शिवे का श्री वल्लभे, हरी शिवे का श्री वल्लभे, बोलिले येण्याची लोभे, बोलिले येण्याची लोभे, मानू तेही लाभे न बोलताही, मानू तेही लाभे न बोलताही. ही जी ओळी आहे या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असे सांगण्याने हरी म्हणजे परंतु, हरी शिवे का श्री वल्लभे, परंतु श्री शिवाने म्हणजे भगवान शंकरांनी किंवा श्री वल्लभ म्हणजे भगवान विष्णू यांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी, ज्ञान हा बंध आहे, ज्ञान हे बंधनाचं कारण असू शकतं असं जे सांगितलं. म्हणून त्यांच्या वचनावर आमची श्रद्धा असल्यामुळे भगवान शंकर जे सांगतात किंवा भगवान विष्णू जे सांगतात त्यांच्या सांगण्यावर आमचा विश्वास असतो, श्रद्धा आहे. म्हणजे त्यांना देव स्वरूप मानतो, देवच आहे ते. मग देव खोटं कसं काय बोलतो?
म्हणून तुमचा त्यांच्या वचनावर विश्वास असल्यामुळे तुमच्या श्रद्धेला मी खाद्य पुरवलेले असं मला समजले की तुमची श्रद्धा वाढावी. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या श्रद्धा ठेवून जरी तुम्ही मान्य केलं तरी ठीक आहे, परंतु ज्ञानवाद आपल्याला असं समजले मानू तेही लाभे न बोलत आहे. आम्ही सुद्धा मानतो की त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे, परंतु त्यांनी हे सांगितलं नसतं. भगवान शंकरांनी सांगितलं नसतं आणि भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये असं सांगितलं नसतं. मग हा जो सिद्धांत आहे, ज्ञान हे बंधन आहे, हे कुणी सांगू शकलं असतं का? ज्ञानावरती सांगितलं असतं. मला माहिती आहे की हे जे लौकिक ज्ञान आहे हे बंधनाचं कारण आहे. हा ज्ञानवांचा महान पराक्रम म्हणावा लागेल. त्यांचं म्हणणं तर मान्य आहे, तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता हेही बरोबर आहे, परंतु समजा त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या नसत्या म्हणतात ही गोष्ट अशी सोडून देता आली नसती. मला सांगावंच लागलं असतं तुम्हाला, अरे ज्याला तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणतात ते ज्ञान लौकिक ज्ञान हे सुद्धा बंधनाचं कारण असतं, ते सुद्धा आम्हाला आपण ठेवतो असं मी तुम्हाला सांगितलं असतं. असं ज्ञानवाद सांगताय ना, तेव्हा ज्ञानवादाचं धाडस बघा. ते म्हणतात भगवान सदाशिवाने आणि भगवान श्रीकृष्णांनी या गोष्टी जरी सांगितल्या नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं की ज्ञान हा हे बंधन आहे. बघा, त्यांनी सांगितले नसते तरी ज्ञान बंध आहे आणि ते अनुभव सिद्ध आहे ना. तुम्हाला भौतिक गोष्ट सांगत नाहीये, मी जे सांगतोय ते माझ्या अनुभवावरून सांगतोय, कारण हा अमृतानुभव ग्रंथ आहे. या अमृतानुभवामध्ये माझे अनुभव आहे ते, आणि मग माझा जर असा अनुभव असेल तर मी तो सांगणारच. मग केव्हा सांगायची पाहिजे असेल, लोक आपल्या ज्ञानालाच बुजत राहतील, ज्ञानामध्ये भरकटत राहतील. स्पष्ट करून टाकलं की हा माझा अनुभव सिद्ध असा निर्णय आहे. ज्ञान हे बंधन आहे आणि हा जर माझा अनुभव असेल तर तो मी सांगणारच. जरी भगवान श्रीकृष्णांनी आणि भगवान शंकरांनी सांगितलेलं नसतं तरी सुद्धा मी सांगितलं असतं असं ज्ञानवाद सांगणार. तेव्हा आपला जो खरा अनुभव आहे तो ज्ञानवाद स्पष्टपणे साधकांच्या पुढे मांडताय. वय बघा ज्ञानवादाचं, त्या वयामध्ये जेवढी हिंमत आहे त्यांची, कारण तो आत्मानुभव आहे त्यांचा. एवढा मला अनुभव येतो आणि माझा जर तो अनुभव असेल आणि तो जर आत्मानुभव असेल तर मी सांगणारच. अशा प्रकारे मी आणखी चकित करून ठेवून या मुखा ज्ञानवाद कसे असतील. ज्ञानवाद सांगून राहिले की भगवान विष्णू आणि भगवान श्री शंकर हे सांगत आहे ज्ञान बंद आहे म्हणून मी सांगतोय असं नव्हे. त्यांनी जरी सांगितलं नसतं त्यांनी सांगितलं नसतं.
चमत्कारी गोष्ट आम्ही सादर करून सिद्ध केलं आणि त्या पुराणांवर तुम्ही श्रद्धा ठेवून मान्य करता म्हणजे हा तुमचा श्रद्धेचा बलिदान असता. ठीक आहे, श्रद्धेला जे तुम्ही मान्य केलं असं ठीक आहे, परंतु हा माझा अनुभव सिद्ध असा होता निर्णय यायला. माझं सांगणं हे तुम्हाला माझ्या अनुभवाच सांगणे. भगवान विष्णूचं आणि भगवान शंकरांच्या अनुभवाचं सांगणं असेल त्यांनी सांगितलं, मी माझा अनुभव का सांगू नये मी सांगितलं. तेव्हा लक्षात ठेवा, ज्ञान हे बंधनाचं कारण असतं. बंधन पाडतं मला हे आता सिद्ध झालेलं आहे. तेव्हा आत्मा आणि त्याचं ज्ञान पुन्हा लक्षात घ्या. आत्मा आणि त्याचं ज्ञान या दोन गोष्टी नाहीत. शब्द दोन असतील, आत्मा आणि ज्ञान त्याचं. आणि आम्ही शब्द खूप वापरतो आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये फार गोंधळ झालेले. आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करायचंय, आम्ही आत्मज्ञान प्राप्त केलं, आम्ही हे जे ऐकलं ना त्याच्यामध्ये आम्हाला आत्मज्ञान लाभलं वगैरे वगैरे. ज्ञानला सांगतात आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान असं भेदलं नाही. आत्मा हा ज्ञान स्वरूपच आहे. त्या आत्म्याला त्याच्या ज्ञानातून बाहेर काढता येणार नाही. जशी साखरेची गोडी साखरेला बाजूला ठेवून घेता येत नाही. साखर आणि गोडी दोन शब्द जरी भिन्न असले तरी ते दोन्ही एकच स्वरूपात असतात, एकरूप असतात. तसं ज्ञान आणि आत्मा दोन शब्द असले तरी आत्मा आणि ज्ञान दोन नाही. आत्मा हा ज्ञान स्वरूप म्हणजे आत्म्यामध्ये ज्ञान कालवलेलं आहे, एकत्रित झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे. म्हणून आत्मा आत्मस्वरूप आहे असं म्हणावं लागतं. म्हणून आचार्य यापुढे जराशी भ्रांती शिकतात आणि की मला आता आत्मज्ञान झालं, आणि लोकही सांगतात काही काही असे की मला आत्मज्ञान झालं. तर बाबांनो लक्षात ठेवा की जो असं म्हणेल की मला आत्मज्ञान झालेलं आहे, मग त्यांनी चुप राहायला पाहिजे. त्याला आत्मा प्राप्त झाला पाहिजे. जो असं म्हणेल मला आत्मज्ञान प्राप्त झालं तर त्याला तो आत्मा प्राप्त झाला. त्याला आत्मा आणि आत्मज्ञान दोन नाहीये. म्हणून आत्मा मला वेगळा आत्मज्ञान देऊन गेला आणि आत्मा थांबून राहिला माझ्या आत असो. तेव्हा ज्याला आत्मा प्राप्त झाला असतो तो मग शिकतो, सांगता येत नाही कसा आहे आत्मा. कारण आत्मा हा वाणीच्या शब्दांचा पलीकडचा आहे, इंद्रियातीत आहे. तो कुठल्या इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्म्यासंबंधी जेव्हा कोणी काही चांगलं बोलतं आणि स्वतःला ते प्राप्त झाल्यासमोर म्हणतं, त्यावेळेला तो बोलणारा मुख होऊन जायला पाहिजे, बंद करून. आणि तो जर बडबड करत असेल मला आत्मज्ञान झालो, मला आत्मज्ञान झालो, समजून जायचं ते सगळं खोटं. कारण आत्मज्ञानी विषय कधीही बडबड करत नाही. हा विचार ज्ञानबंधी आपल्याला आपल्या साधकांना मुद्दाम सांगितलेला आहे. कारण आपण जास्त फसतो कशाने? लोकांच्या बोलण्याने. आपल्याला फसवणारे जे कोणी साधू संन्यासी कोणी काय जे असतील जगामध्ये
त्यांची जी बडबड असते, त्यांचं जे बोलणं असतं, त्यांचं जे सांगणं असतं, त्याला आम्ही भारावून जातो आणि त्यांच्या पाठीशी धावतो. असा भ्रम हे साधकांनो तुमच्या डोक्यात तरी निर्माण होऊ देऊ नका. महत्वाची गोष्ट सांगून राहिली तेव्हा आता 19व्या ओळीमध्ये सांगताय. या 18व्या ओळीमध्ये त्यांनी सांगून टाकलं की जरी भगवान शंकरांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी जरी ही गोष्ट सांगितली नसती की आत्मा बंधन करणार आहे, ध्यान बंधनाचं कारण आहे, तर मी तेच सांगितलं. जरी त्यांनी सांगितलं नसतं तरी मी तेच सांगितलं असत. आता 10व्या ओळीमध्ये काय सांगता बघा. आत्म्याचं स्वरूप सांगता येत आता. जे आत्मज्ञान निखळ, जे आत्मज्ञान निखळ तेही घे ज्ञानाचे बळ, काही सूर्य चिंती सगळ ऐसे नोहे. आता ज्ञानोबांनी आपल्याला दृष्टांत म्हणजे प्रमाण देऊन उदाहरण देऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. जे आत्मज्ञान निखळ, ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात, ते कसं आहे. निखळ म्हणजे अगदी पूर्ण शुद्ध आहे, आत्माच आहे ते. आत्मा आणि आत्मज्ञान एकरूप आहेत. ते आत्म्यासारखंच आहे, शुद्ध भिन्न आहे. ते आत्मज्ञान निखळ तेही घे ज्ञानाचे बळ. तेव्हा धन्यवाद म्हणतात की जो आत्मा ज्ञान स्वरूप आहे, जो आत्मा ज्ञान स्वरूप आहे त्यालाही प्रकाशित होण्याकरता ज्ञानाचं साह्य लागेल का? लक्ष घ्या. आत्म्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे. आत्मा ज्ञान स्वरूप आहे. आत्मा आणि ज्ञान एकरूप आहे. आता आत्मा आणि ज्ञान जर एकरूप आहे, ते एकच येते, तर हे आत्म्यामध्ये असलेलं जे ज्ञान म्हणतो मी, ते प्रकाशित होण्यासाठी म्हणजे ते दिसण्यासाठी त्या आत्म्याला दुसरीकडून आणखी ज्ञान आणावं लागेल का? हे बघावं माझं ज्ञान. आत्म्याचं ज्ञान आत्मस्वरूपच असल्यामुळं त्याला ते प्रकाशित करण्यासाठी बाहेरून ज्ञानाची गरज नाही. हे ज्ञान दाखवण्यासाठी तुम्हाला आणखी दुसरं कुठलं ज्ञान आणून दाखवता येणार नाही. हे बघा माझं ज्ञान कसं आहे. आत्मा स्वयंप्रकाशी येणार आणि त्याचं ज्ञान स्वयंप्रकाश येते, त्याच्यामध्ये भरलेले आहे. प्रकाश त्याच्यात आहे, ज्ञान त्याच्यात आहे, शक्ती त्याच्यात आहे, सौंदर्य त्याच्यात आहे, सगळ्या गोष्टीचा गुण आपल्यामध्ये भरलेला आहे. असा हा आत्मा बहुगुणी, बहुरंगी, बहुरंगी, अनेक गुणांचा एकत्र भरलेला आहे. शब्द भिन्न भिन्न असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आत्मा वेगळा आणि त्याचं सौंदर्य वेगळं, आत्मा वेगळा आणि त्याची शक्ती वेगळी, आत्मा वेगळा आणि त्याचं ज्ञान वेगळं, अशा काही कल्पना आमच्या वाचनाने कशाने निर्माण झालेल्या असतात. आणि म्हणून आम्ही द्वैतात त्याला पाहत असतो. ज्ञानोबा सांगण्याने आत्म्याचं स्वरूप अद्वैत आहे. अद्वैत स्वरूपामध्ये असलेला आत्मा तुम्हाला द्वैताने दर्शन देणारच नाही. जगामधल्या अन्य पदार्थांचं दर्शन तुम्हाला
एवढी कळाची बोलता नाही, परंतु आत्म्याचं दर्शन तर बोलतात एवढं शक्य नाही. ज्ञानवा विधान काय गेले मला सूर्य चिंती सबळ तैसे नव्हे. ज्ञान म्हणतात समजा सूर्याला स्वतःला प्रकाशित व्हायचं आहे, सूर्याला स्वतःला प्रकाशित व्हायचं आहे, मग त्याला प्रकाशित होण्यासाठी दुसरा कोणाचा प्रकाश आणावा लागेल का? अरे सूर्य जो आहे तो स्वयंप्रकाशी आहे, त्याच्यामध्येच असा प्रकाश बनलेला आहे. मग त्याला प्रकाशित होण्यासाठी, त्याचा प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला दुसरा प्रकाश आणून पाहावा लागेल का? सूर्याचा प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला सूर्याचाच प्रकाश पाहावा लागतो. दुसऱ्या कुठल्या पदार्थांचे प्रकाश आणून सूर्य पाहावा लागतो? सूर्याला पाहण्यासाठी अन्य प्रकाशाची गरज नाही, तो त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. तसा आत्मा जो आहे तो त्याच्या ज्ञानाने भरलेला आहे, म्हणून दुसरं कुठलं अन्य ज्ञान घेऊन त्याला पाहतं, त्याचं ज्ञान घेता येणार नाही आपल्याला. पुस्तकी ज्ञानाने त्या आत्म्याचं ज्ञान जाणता येणार नाही, ग्रांथिक ज्ञानाने आत्म्याचं ज्ञान जाणता येणार नाही, या प्रवचनांच्या ज्ञानाने, ऐक्य ज्ञानाने, शब्द ज्ञानाने त्या आत्म्याचं ज्ञान जाणता येणार नाही. कारण बाकीची सगळी जी ज्ञान आहेत ती नश्वर आहेत, अविद्याजनक आहे, नाशवान आहे. अशा नाशवान ज्ञानाने त्या अमर अशा आत्म्याच्या ज्ञानाला कसं जाणार तुम्ही? म्हणून आत्मज्ञान जाणण्यासाठी आत्म्याचं ज्ञान घ्यावं लागतं, म्हणजे आत्माच घ्यावा लागतो, आत्माच पाहावा लागेल असं जाणवा समजा. कारण आत्मा आणि त्याचं ज्ञान या भिन्न गोष्टी नाही असं जाणवा समजा. तेव्हा ज्याप्रमाणे सूर्याला प्रकाशित होण्यासाठी अन्य प्रकाशाची जरुरी नाही, दुसऱ्या प्रकाशाने सूर्याला आपण पाहू शकणार नाही, म्हणून सूर्य हा स्वयंप्रकाशी असल्यामुळे त्याच्याच प्रकाशाने आपल्याला तो दिसतो. तसा आत्मा जाणायचा असेल तर त्याच्याच ज्ञानाने आपल्याला आत्मा जाणता येईल. ही ज्ञान आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही, आत्म्याचं ज्ञान करू देऊ शकत नाही. आत्मा हा स्वयंप्रकाशी ज्ञान देणारा असा असल्यामुळे तो अन्यांना सुद्धा ज्ञान देतो, अन्यांना प्रकाशित करतो. मग त्याला प्रकाशित करण्यासाठी कुठलं ज्ञान त्यामुळे आत्मज्ञान ज्याला म्हणतात ते आत्मस्वरूपच आहे, आत्मरूप आहे, आत्म्यामध्ये एकरूप झालेलं आहे, ते मिसळलेलं आहे. ते अशा प्रकारे ज्ञानवाणी ही स्पष्ट अशी गोष्ट आपल्या सगळ्या साधकांच्या दृष्टीनं सांगितलेली आहे. कारण आपलाही भ्रम आतापर्यंत असाच होता की ज्ञान म्हणजे काहीतरी वेगळं असतं आणि त्या ज्ञानाने आपण आत्मा जाणतो. म्हणून आत्माला जाणण्यासाठी आपल्याला काहीतरी वाचावं लागतं, काहीतरी ऐकावं लागतं, काहीतरी साधन करावं लागतं, काहीतरी करावं लागतं आणि मग ते ज्ञान मिळालं की आपल्याला आत्म्याचं ध्यान होतं. अशी जर समजूत असेल बाबांनो, साधकांनो, ती काढून टाका. अशा बाहेरच्या ज्ञानाने आत्म्याचं ज्ञान कधीच होत नाही.
आत्मज्ञानासाठी तो आत्मा जेव्हा त्याचं ज्ञान प्रकाशित होईल त्याच वेळा तो जाणला जातो. तो हातात यायला पाहिजे, तो प्रत्यक्ष प्रगट व्हायला पाहिजे. असंही आत्म्याचं स्वरूप आहे, त्याला म्हणतात आत्मज्ञान झालं. बाकी मग या सगळ्या नुसत्या बडबडी येते डोक्यामध्ये. हा मोठा भ्रम ज्ञानोबांनी आपला काढून टाकलेला आहे. हा मोठा काय केले ज्ञानोबांनी तेव्हा आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे असे जे म्हणतात त्यांना भ्रम झालेला आहे. अशा माणसांना भ्रमिष्ठ म्हणावं. जर आत्मज्ञान झालं हो ना, मी आता ते ग्रंथ वाचला ना त्याच्यामध्ये जे सांगितलंय ना त्याच्यामुळे मला आत्मज्ञान झालं. वा वा. तेव्हा ग्रंथाने तुला ग्रंथ ज्ञानाने तुला आत्मज्ञान झालं. आनंद बहादुरी मिळवली रे तू. अरे ते ग्रंथाचं जे ज्ञान शाब्दिक ज्ञान हे नश्वर ज्ञान आहे. कुठं चालला तू आत्मज्ञान घ्यायला त्याच्याने? तात्पर्य असं की बाहेरच्या कुठल्याही ज्ञानाने आत्मज्ञान प्राप्त होणार नाही, आत्मा प्राप्त होणार नाही. आत्मा प्राप्त झाल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. कारण आत्मा आणि आत्मज्ञान जर एकरूप आहेत, एकच आहेत ते, तर तुम्हाला आत्म्यामध्ये जावं लागेल. आत्म्यामध्ये गेल्यावर मग तुम्हाला सगळं मिळेल. तिथं जे जे आहे ठेवली त्याच्यामध्ये ते सगळं मिळेल. ज्ञान मिळेल, सौंदर्य मिळेल, शक्ती मिळेल. काय त्याच्यामध्ये जेवढं भरलेले ते सगळं तुम्हाला प्राप्त होईल. खजिनाचा खजिना तुम्हाला प्राप्त होईल. आत्मा प्राप्त करा ही महत्वाची गोष्ट समजायला घेऊ. म्हणून आत्म्याचं ज्ञान होत नाही. तर आत्म्याची स्पष्टता होते. बाकीच्या ज्ञानाने, बाकीच्या ग्रंथांच्या ज्ञानाने आत्म्याचं स्वरूप स्पष्ट केलं जातं की आत्मा कसा आहे. मग आत्मा वा ज्ञान आणि आत्मा एकरूप आहे हे कळतं. असं कळणारं जर तुमचं बाहेरचं ज्ञान असेल तर ठीक आहे. पण या बाहेरच्या ज्ञानाने तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होतं असं जर म्हणायला लागला तर भ्रम आहे. चुकलं असं जाणून आपल्याला आत्मा निखळ आहे, स्वच्छ आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. जे काय त्याच्यामध्ये आहे ते दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने तुम्हाला प्राप्त होणार नाही. जसा सूर्य हा स्वयंप्रकाशी असतो त्याप्रमाणे 20वी ओवी बघा. या 20व्या ओळीमध्ये तर अगदी अगदी स्पष्ट सांगता येतात. काय ओव्या लिहून गेले ज्ञानोबा. ज्ञाने श्लाघ्यतो आहे, ज्ञाने श्लाघ्यतो आहे, तई ज्ञानपण धाडिले माये, तई ज्ञानपण धाडिले माये. दीप वाचून दिवा लाहे, दीप वाचून दिवा लाहे, तई अंग भुललाची की, तई अंग भुललाची की. ही ओवी आहे जी अगदी स्पष्ट तुम्हाला मार्गदर्शन करणारी ओवी बा.
म्हणतात ज्ञान स्वरूप आत्म्याला अन्य बाहेरच्या कुठल्याही वृत्तीरूप ज्ञानाने जाणता येत नाही. बाकीची सगळी जी ज्ञान असेल, वस्तू ज्ञान, विषयांचं ज्ञान, जगाचं ज्ञान, संसाराचं ज्ञान, बाकीची सगळी जेवढी ज्ञान आहे जगातली ती वृत्तीरूप ज्ञान आहे, विषयरूप ज्ञान आहे. आपली जी आत्म्यातली वृत्ती तिकडे जाते आणि तिच्याने आपल्याला ते वृत्ती ज्ञान करत. हा विषय झालेला आहे वृत्तीरूप ज्ञानाचा. किंवा आत्म्याची वृत्ती आत्म्याकडे कशी काय जाईल? त्याचं ज्ञान घेऊन येईल आपल्याला, कसं काय द्यायची? म्हणून वृत्तीरूप ज्ञानाने किंवा बाह्य ज्ञानाने आत्मज्ञान होत नाही, आत्मा कळत नाही. वृत्तीरूप ज्ञानाने, विषय ज्ञानाने, अन्य प्रकारच्या ज्ञानाने आपल्याला बाह्य जगातील विषय कळतात. त्रिपुटी चालते, द्वंद्व चालतं, द्वैत चालतं. आत्म्यामध्ये द्वंद्वही नाही, द्वैत नाही, त्रिपुटी नाही. बरोबर प्रमाण आहेत, त्या प्रमाणाने जगाचं ज्ञान होतं आम्हाला. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, प्रमाण आहेत आणखी 6 प्रमाण. त्या प्रमाणाने जगाचं ज्ञान होतं आम्हाला. आत्मा हा प्रमाणातीत आहे, प्रमाणांच्या पलीकडचा आहे. आणि या सगळ्या प्रमाणांना तो सहाय्य करतो, म्हणून त्या प्रमाणाने ज्ञान होत. मग आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी प्रमाणांचा उपयोग नाही, वृत्तीचा उपयोग नाही, बाह्य लौकिक ज्ञानाचा कधीच उपयोग होणार नाही. असं हे आत्मज्ञान फारच वेगळं आहे हो. आणि ते आत्मस्वरूपामध्ये एक रूप येते समजायला. आता ज्ञान आपल्याला सांगतायत जर आत्म्याला वृत्ती ज्ञानाने आपण ओळखू शकत नाही तर आत्मा बाहेरच्या कुठल्याही ज्ञानाने आपल्याला जाणता येत नाही. हे झालं सिद्ध. त्याला दृष्टांत देतात ज्ञानोबा. ज्ञानोबा एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी मुद्दाम वारंवार दृष्टांत देऊन राहिले. हे दृष्टांत 2 गोष्टीसाठी देतात. काही वेळेला दृष्टांत दिल्यानंतर त्या दृष्टांतामध्ये जर काही कमीपणा राहिला तर पुढचा दृष्टांत देतात. म्हणजे दृष्टांतांची अपूर्णता पूर्ण करण्यासाठी दृष्टांत दुसरा दिला जातो. नाहीतर काय होतं की एखादा दृष्टांत श्रोत्यांना कळत नाही. दृष्टांत दिला, दृष्टांत उदाहरण तर दिलं, परंतु ते उदाहरण त्या ऐकणाऱ्यांच्या अनुभवातलं नाहीये. ते जर त्यांच्या अनुभवातलं उदाहरण नसेल तर त्यांना ते कळत नाही. म्हणून त्यांच्या अनुभवातलं उदाहरण म्हणून पुन्हा दुसरा दृष्टांत द्यावा लागतो. ज्ञानोबांना हे चातुर्य आहे. ज्ञानोबांमध्ये ही चातुर्य आहे आणि म्हणून त्यांनी एवढा मोठा भारी अशा या विषयाला समजून सांगण्यासाठी एकामागून एक दृष्टांत देतात. आता सूर्याचा दृष्टांत दिलास ना, आता बापूचा दृष्टांत, दिव्याचा दृष्टांत देतात. म्हणतात दीप वाचून दिवाल आहे ते अंग मुलाची की काम करण्याला दिव्याला एका बाईला सांगितलं, अगं बाई मला पैसे खिरत कमी होते दिवा लावले ना, हिंदुवान झालेले माझे.
बैठकीच्या खोलीमध्ये दिवा नाहीये. आता आम्हाला मधल्या घरामध्ये किंवा माथ्या घरामध्ये सोफा घरामध्ये असतात त्यांना अंधार पडलेला असतो. बैठकीचं पुढे आलं तर म्हणून सगळ्यांना सांगितलं जातं की आधी बैठकीच्या खोलीमध्ये दिवा आधी लावा. त्याप्रमाणे ज्या बाईला ती काही सांगितलेली असेल ती बाई दिवा लावून चालली जाते. ती तुम्हाला सांगत नाही दिवा लावून लावली. आता ह्या बाकीच्या दुसऱ्या ज्या बाया असतात त्यांना वाटलं की बा बैठकीच्या खोलीमध्ये दिवा लावा असं राहून गेलं. त्यांना हे माहिती नाही की आपण एकाला सांगितलं होतं कोणा केली. म्हणून दुसरी बाई काय करते दिवा पेटवते आणि त्या खोलीत जाते. आता आईने हा दुसरा दिवा लावून आणलेला आहे. तो दिव्याला पाहण्यासाठी आणलाय का? दिव्याला पाहण्यासाठी दुसरा दिवा लागतो का? प्रश्नाचा आहे. अरे तो जो पेटवलेला त्या बाईने पहिल्या बाईने पेटवलेला दिवा आहे तो प्रकाशमान आहे. तो प्रकाशित झालेला आहे. त्या प्रकाशाने ती खोली प्रकाशित झालेली आहे. मग तो दिवा लावलाय का नाही हे पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज आहे का? नाही. म्हणजे पेटलेल्या दिव्याला प्रकाशित झालेल्या दिव्याला पाहण्यासाठी आणखी दुसरा प्रकाशमान दिवा आणावा लागतो का? नाही. त्याप्रमाणे आपला जो आत्मा स्वयंभू प्रकाशमान आत्मवान त्याला जाणण्यासाठी बाहेरच ज्ञान आणावं लागेल का? त्याला जाणण्यासाठी नाही. ज्ञानाची उदाहरण ही सकल सगळा उदाहरण ही साधं येत आहे आणि सगळ्यांच्या अनुभवातले. तेव्हा साध्या साध्या उदाहरणांनी सुद्धा महान विषय ते सुद्धा करून देतात आपल्याला. तेव्हा आत्मज्ञान आत्मा यांना जाणण्यासाठी बाह्यवृत्ती ज्ञान किंवा बाह्य विषयांचं ज्ञान किंवा लौकिक ज्ञान किंवा शाब्दिक ज्ञान यांची गरज नाही. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्माच प्राप्त करावा लागतो. कारण आत्मा आणि आत्मज्ञान एकरूप असतात. जसं गूळ खाण्यासाठी त्याची गुंडी चाखण्यासाठी आपल्याला तो खडाच घ्यावा लागेल. तुम्ही जर म्हटला की नाही आम्हाला खडा नको फक्त गुळाची चव द्या गुंडीच द्या फक्त किंवा ती साखर नको खडी साखर फक्त त्याची जी गोडी आहे ना तीच द्या शिवाय देता येईल. कारण ती गोडी आणि ती साखर जर एकरूप आहेत एकच आहेत ते तर नुसती गोडी घेता येत नाही नुसती साखर घेता येत. घ्यायचं असलं तर साखरेसह गोडी घ्या. तसा आत्मा ज्ञानासह घ्यावा लागेल. ज्ञान वेगळं आत्मा वेगळं असं नाहीये. म्हणून आत्मज्ञान 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 ज्याला तुम्ही म्हणतात ते असं आत्म्याहून वेगळं नाहीये. अशा प्रकारचा हा विचार ज्ञानोबांनी आपला पक्का केलेला आहे आणि तोच आता साधकांनी पक्का लक्षात ठेवावा. इतर जगातल्या भ्रमिष्ठ लोकांप्रमाणे बोलू नये. म्हणून जी बाकीची जी प्रवचन असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला भ्रम निर्माण होतात आणि होतातच. कारण ते बाकीचे जे असतात त्यांनी हे कुठं ऐकलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे सांगणं असं ते परंपरेनं चालत आलेलं असं ते लोकहितासाठी लोककल्याणासाठी म्हणून आम्ही ते सांगतो म्हणून सांगत असतात. परंतु तो भ्रम आमच्या डोक्यामध्ये ते भरून देतात. म्हणून आत्मज्ञानाबद्दल भ्रम होऊ देऊ नका. कारण आत्मज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ असं ज्ञान आहे आणि ते फक्त आत्म्यातच आहे. असं काही नाही की ते आत्मज्ञान मला दुसऱ्या कुठल्या गोष्टी सापडून देईल.
कुठे सापडेल आणखी ते? हातामध्ये सापडेल का? आत्मज्ञान आपल्या हातामध्ये तोंडामध्ये कुठे येईल ते आत्म्याला सोडून जात नाही. आत्मा ते जर एक आहे तर आत्म्याला सोडून कुठे जाईल ते? म्हणून आत्मज्ञान असं वेगळं नाही, आत्म्यापेक्षा भिन्न नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवावं साधकांनी. आणि त्या पद्धतीने तो आत्मा प्राप्त करण्यासाठी किंवा त्याचं ते ज्ञान घेण्यासाठी म्हणजे आत्मासहित ज्ञान घेण्यासाठी साधना करावी. ही जी आमची शक्ती आहे ती आत्मशक्ती, ती आत्मशक्ती बरोबर जाणणारी आहे आणि म्हणून ती आपल्याला आत्म्याच्या ठिकाणी पोचून देते. अशा प्रकारचा विचार ज्ञानोबांनी या 20व्या ओळीमध्ये सांगितला. 20व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी जे सांगितलं ते हे की बाहेरच्या कुठल्याही ज्ञानाने आत्मज्ञान प्राप्त होत नाही. किती ग्रंथ वाचा हो तुम्ही, किती प्रवचन ऐका हो, आणि किती पूजा पाठ करा हो, आणि किती यज्ञ करा हो तुम्ही, किती तीर्थयात्रा करा हो, आणि किती गंगा स्नान करा हो, आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञान होण्यासाठी आत्म्यातच जावं लागतं, आत्मरूप व्हावं लागतं, तरच आत्मा प्राप्त होतो. आत्मा प्राप्त झाला की आत्मज्ञान प्राप्त आहे. हे असं 64चा विषय होता ना आपला. ज्ञानोबांनी त्या चांगदेवाला हे वारंवार सांगितलेलं आहे त्या ठिकाणी, अरे चांगदेवा तुझ्या आत बघ तू कोण आहे, ते तुझ्यामध्ये भरलेलं आहे, बाहेर पाहतो वेड्या. म्हणून चांगदेव पासष्टीचा विषय हाच होता. आणि म्हणून तो चांगदेव 1400 वर्षाचा चांगदेव 14 वर्षाच्या ज्ञानोबांनी त्याला आत्मज्ञान करून दिलं. त्या मनाने आपलं तर काहीच नाही. म्हणून आत्म्याला ओळखा, आत्म्याला जो ओळखेल त्यालाच आत्मज्ञानाची ओळख होईल असं ज्ञानोबा आपल्याला सांगा. आता 21वी ओळी आता पहा. या 21व्या ओळीमध्ये आता आता ही गोष्ट जी आहे की आत्मज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी आत्म्याला प्राप्त करावं लागतं. ही गोष्ट सहसा लोकांना माहिती नाही, कळत नाही. आणि आमचा भ्रम असाच झालेला आहे कारण जगातल्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला आत्म्याचं ज्ञानासारखं नाही. इतर गोष्टींचं ज्ञान आम्हाला वृत्ती ज्ञानाने, शब्द ज्ञानाने, नाही का, लौकिक ज्ञान असं प्राप्त करता येतं. तसं हे नाहीये. आता म्हणून पुन्हा दुसरा दृष्टांत देत आहेत ज्ञान. आपणची आपणापाशी हा सुंदर दृष्टांत अगदी सोपा. म्हणतात आपणची आपणापाशी निवडता देशोदेशी. आपणची आपणापाशी निवडता न जाणता देशोदेशी आपण पे घेऊशी. हे हिरू होय, हे हिरू होय. म्हणतात आणि आता आपला देह आपल्याजवळ आहे की नाही, हा देह आपल्याजवळ नाहीये. आणि एवढं तरी तुमचं ते जे भ्रम भरलेलं आहे चित्तामध्ये, डोक्यामध्ये काढून एवढं तर आपल्याला ध्यान आहे ना की आपला देह आपल्याजवळ आहे. आपला देह आपल्याजवळ आहे, हा आहे ना माझा देह माझ्याजवळ आहे. मग आपला देह आपल्या जवळ असताना त्याला पाहण्यासाठी देशोदेशी इकडे तिकडे फिरून जातो. मला माझा देह पाहायचा आहे, चला भटकायला.
देशोदेशी भटकतो, दिशांना भटकतो. कशासाठी? आपल्या देहाला पाळण्यासाठी. आपला देह आपल्या जवळ असताना त्याला पाळण्यासाठी तू दिशांना भटकतोय. आपणचे आपणापाशी नेणता म्हणजे माहीत नसताना देशोदेशी आपण एक दिवशी देशोदेशामध्ये भटकून जायला त्याला पाहण्यासाठी. तेव्हा अशा भटकण्याने तुला तुझा देह सापडेल का रे? मग अरे तुझा देह तुझ्या जवळ आहे, ज्या देहाने तू भटकून राहिलाय, भटकून कशाने सांगा बरं. त्याचं ध्यान सुद्धा त्याचेच पाय आहे, त्याचे हात आहे, त्याचं डोकं आहे, त्याचं कान वगैरे सगळे त्याचा, आणि त्या देहाला पाहण्यासाठी तो भटकून राहिलाय. मग माझं देहाला पाहून घेऊन तू पाहायला मिळेल. तू बॉस होतो ना तिथं, चला चालते त्या बुवाला घेऊन राहिला. मग तू बुवा बरोबर सांगतो बरं का, बुवा इतका प्रमुख इथं बरोबर सांगतो तुमचा देह कसा आहे, काय काय तुमच्या देहामध्ये काय काय जमलेलं आहे, कोणती भूत शिरली तुमच्या देहामध्ये, तो बरोबर दाखवतो बरं का. म्हणून देशोदेशी फिरतात, कुठे कुठे असतात ते बुवा, तिथं जाऊन दर्शन घेतात. हा गेटवर मला चाललाय. आपला देह आपल्या जवळ असताना आणि ते माहीत नसताना एखाद्या वेड्या माणसाने जसं देशोदेशी हिंडावं, त्याचा शोध घ्यावा, तर त्याला तो शोध घेऊन त्याला तो देह सापडेल कशाने? आणि आपण आपलाच देह आपल्या जवळ असताना आमची जर माहिती नाहीये याला, मग दुसरा कोण सांगेल तुला तुझा देह तुझ्या जवळ? दुसऱ्याकडून जाऊन घेतो तो महात्मा सांगतो, बरोबर कोण सांगतो तो आपल्याला, आपण पकडून घेतो तो, आणि मग त्याच्या शोधामध्ये निघतात देशोदेशी. अशी वेगळी लोक फार आहे आपल्या आजच्या समाजामध्ये. तर असे जे भगत असतात, असे जे मांत्रिक असतात, असे जे काहीतरी करणारे, त्यांच्या पाठशी लागतं जग. कारण त्यांना काहीतरी हवं असतं, त्यालाही हवं असतं असे लोक, म्हणून तो तशी प्रसिद्धी करतो आणि त्या प्रसिद्धीचा लाभ आपल्याला घ्यावा म्हणून लोक त्याच्या पाठीशी पळत असतात. तसं सांगले हे जे उदाहरण आहे हे एवढ्यासाठी सांगले की अरे तो आत्मा तुमच्या देहात येणार आणि त्याचं ज्ञान त्यातण्यात येणार. देह आहे तुमचा, त्या देहात आत्मा आहे आणि त्या आत्म्यात ज्ञान आहे, आत्मज्ञान. मग हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठं पटून जायला, कुठल्या विद्यापीठामध्ये चालला, कुठल्या शास्त्र पंडितांकडे चालला, कोणाकडून माहिती घेऊन जायला, तुम्ही कोणत्या ज्योतिषाकडे चालला, तुम्ही देह तुझा आहे, त्या देहात आत्मा आहे आणि आत्मज्ञान आहे, हे सगळं तुझ्याजवळ आहे सगळं. पण हे माहीत नसल्यामुळे माणसं त्या ज्ञानासाठी वळवळ भटकतात आणि दुसऱ्यांकडे जातात, हात दाखवतात, आपल्या मुलाला दाखवतात, आपलं भविष्य विचारतात. महाराज मला आत्मज्ञान करेल सांगा ना. तेव्हा त्याच्या डोक्यावर काहीतरी मग तो विचार करतो, थांबा बसा, पाहतो तो आणि मग सांगतो तुमचा आता ग्रह येऊन मला चांगला नाही सध्या बरं. मग आता काय करावं लागेल महाराज? मग ग्रहांची शांती करावी लागेल ना. हो
नागबळी जावं लागेल ना जाऊन बघा. हा नाना प्रकारचे मग त्याला ते सांगतात उपाय. आणि ही माणसं वेळी ते सगळे उपाय करतात त्याच्यासाठी, सगळे उपाय करतात. ते सांगतील त्याप्रमाणे उपाय करतात. त्यांनी म्हटलं 2 बकरी मारायला लागली बरं, मारा 2 का 3 मारून ज्ञान होईल. पण हो मग आणि बकऱ्यांना मारून का ज्ञान होत नाही. तात्पर्य हे असं जगाचं विचित्र चाललेलं आहे आणि स्वतः जवळ आहे माहिती नाही. हा सुंदर विषय चाललेला आहे. ज्याला आपण तो पूर्ण अतिशय शुद्ध अशा तत्वज्ञानाने साधकांना पटवून देणार असं ज्ञान देत आहे. उद्याला उद्या 21वी ओळी चाललेली आहे. हरिओम तत्सत.